त्यांनी अशी एक स्पेस वाइब येण्यासाठी अशी गाडी ठेवलेली आहे, एकदम वेगळीच. मध्ये असे हे एलियन शेप फिगर टाकलेले. नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे जगातल्या सगळ्यात गरम ठिकाणी. याचं जे रेकॉर्ड टेम्परेचर होतं हे 134 डिग्री फॅरेनहाइट एवढं हे रेकॉर्ड टेम्परेचर होतं. आणि आता आपण 2 दिवसासाठी ट्रिपमध्ये इथे राहणार आहे आणि काय काय बघणार आहे या डेथ व्हॅलीमध्ये आपण बघूया. तर चला व्हिडिओ चालू करूया. तुम्हाला आता माझ्या मागे दिसत असेल खूप वाळवंट आहे. या नॅशनल पार्कचं नाव डेथ व्हॅली आहे कारण की उन्हाळ्यामध्ये खूप गरम टेम्परेचर इथे असतं. आणि इथे या उन्हाळ्यामध्ये 2023च्या उन्हाळ्यामध्ये रेकॉर्ड टेम्परेचर 129 डिग्री फॅरेनहाइट होतं. आपल्याला डेथ व्हॅलीला जाताना असं एक बेकर म्हणून गाव लागलेलं आहे. ते तिथे आपल्याला काय दिसतं आहे ते आता आपण बघूया. आता आपण इथे पोहोचलेलो आहे वर्ल्ड टॉलेस्ट थर्मामीटरला. सगळ्यात मोठं थर्मामीटर वर्ल्ड मधलं, जगातलं. हे थर्मामीटरची उंची 134 फीट आहे. इतकं मोठं ते आहे. या वर्ल्ड टॉलेस्ट थर्मामीटरच्या खालीच असं एक तवा आणि अंडी ठेवलेली आहे. ही खोटी अंडी आहेत, पण हे असं सिग्निफाय करतं की जेव्हा खूप गरम टेम्परेचर असतं उन्हाळ्यामध्ये, तेव्हा हे अशी अंडी नुसती बाहेर ठेवली तर तरी पण कुक होतात. आपण इथे आता एका गिफ्ट शॉपमध्ये चाललेलो आहे. या शॉपच्या बाहेरचं जे थर्मामीटर होतं त्याची त्यांनी माहिती आणि कन्स्ट्रक्शन कसं झालं तिथे असे फोटो आणि माहिती लावली होती. हे थर्मामीटरचं एक स्पेशल गोष्ट म्हणजे की हे थर्मामीटर जे आहे हे 134 फीट उंच आहे आणि जे वर्ल्ड्स हॉटेस्ट टेम्परेचर आहे ते पण 134 फॅरेनहाइट आहे. एक बाहेर एक छोटं थर्मामीटर असतं, त्याला कनेक्टेड एक रीडिंग डिव्हाइस असतं. ते कनेक्ट असतं एका LED लाईटला आणि जे ओरिजिनल थर्मामीटर असतं ते मेसेज पाठवतं आणि मग ते LED लाईट खाली वरती जाते टेम्परेचरच्या अनुसार. असे वेगवेगळी देशांची करन्सी इथे त्यांनी ठेवलेली आहे. हे बघा, इथे भारताची त्यांनी ठेवली आहे. सगळ्या देशांचे नोटे. खूप देशांच्या नोटा त्यांनी असे फ्रेम करून सर्वांना पाहायला ठेवला होता. 1000 रुपयाची छोटे कॉइन्स पण तुम्हाला दिसत असतील ठेवलेले आहेत वेगवेगळे कंट्रीचे. असे सगळे कंट्रीचे पैसे ठेवलेले आहेत तिथे. या वर्ल्ड लार्जेस्ट थर्मामीटरच्या जवळच असं एक स्पेस स्टेशन आहे आणि त्याच्यामध्ये एक गिफ्ट स्टोर आणि रेस्टॉरंट पण आहे. ते आता आपण बघूया. इथे आपण एका रेस्टॉरंटला आलेलो आहे. ते असं स्पेसशिप सारखं बनवलेलं आहे. ते आता कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. इथे तुम्हाला दिसतं असं त्यांनी असा एक मोठा एलियन बनवलेला आहे आणि याचं थोडंसं कन्स्ट्रक्शन चालू आहे असं मला वाटतंय. आणि त्यांनी इथे असा मेन्यू लावलेला आहे आणि माझ्या मागेच असं हे मोठं स्पेस स्टेशन असतं. स्पेस स्टेशन बनवलेलं आहे माझ्या मागे. असे मोठे मोठे चाकं असं दिसत आहेत आपल्याला. त्यांनी अशी एक स्पेस वाइब येण्यासाठी अशी गाडी ठेवलेली आहे, एकदम वेगळीच. असं इथे लिहिलेलं आहे स्पेस पीस पेट्रोल, असं स्पेस पोलीस सारखं. त्याच्यामध्ये असे हे एलियन शेप फिगर टाकलेले आहेत. वरती असे गन सारखं. आणि इथे पण अजून एक रॉकेट सारखं दिसतंय. हा, असं एक प्लेन सारखं आहे. हे त्यांनी असं बनवलेलं आहे. आता असं हे स्पेस स्टेशन त्यांनी जे बनवलेलं आहे ना ते आता आपण बघूया कसं आहे. मधून वेगवेगळे असे स्पेस आणि गोष्टी ठेवलेल्या आहेत.
तुम्हाला इथे दिसत आहे असं अलादीन त्यांनी इथे ठेवलेलं आहे. तो अलादीन कसा एलियन सारखा दिसेल त्यांनी असं हे बनवलेलं आहे. आणि अजून एक म्हणजेच ट्रम्प इथे एलियन कसा दिसेल, एलियन ट्रम्प कसा दिसेल बनवलेलं आहे असं ट्रम्पचं फिगर. असं हे गिफ्ट शॉप आहे आणि मुलांना खेळण्यासाठी पण खूप ॲक्टिव्हिटी त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत. दुपारचं आमचं लंच झाल्यानंतर आम्ही आता डेथ व्हॅलीच्या दिशेने चाललेलो आहे. या डेथ व्हॅलीच्या ट्रिपला मी माझ्या मित्रांबरोबर आलेलो आहे आणि आम्ही सगळे इथे मागे थांबलेलो आहे कारण की त्याची मोठी ट्रॅफिक आहे. कारण की इथे असं काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू होतं मागे, तर आता आम्ही इथे थांबलेलो आहे. सगळं असं मोठं डेसर्ट आहे त्याच्यावर उतरलेलो आहे. मागे तुम्हाला दिसत असतील माझे मित्र. तर बघूया कधी सुटतंय. ते म्हणाले की अर्धा तास लागेल, पण आता बघूया. हा सगळा रस्ता जो आहे तो डेथ व्हॅलीचा आहे. तर तुम्हाला लांब लांबपर्यंत नुसते डेझर्टच दिसतं आहे. नंतर फायनली अर्ध्या तासानंतर आम्ही परत डेथ व्हॅलीकडे जायला निघालो आणि आता पुढे 2-2.5 तासाचा रस्ता आहे. आपल्याला या डेथ व्हॅलीमध्ये असे काही मोठे मोठे झाडं वगैरे नाही दिसणार, पण इथे डेथ व्हॅलीमध्ये वेगवेगळे कलर्सचे माउंटन दिसणार, वेगवेगळे शेडचे माउंटन दिसणार. आता आपण डेथ व्हॅलीमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता आपण डांटेज व्ह्यू अशा या व्ह्यू पॉईंटमध्ये जाणार आहे. तर तिथे काय आपल्याला दिसतंय ते आता आपण बघूया. हा जो समोर खाली पॉईंट दिसतो आहे तो 282 फीट बिलो सी लेवल आहे आणि तो लोएस्ट अमेरिकेतला पॉईंट आहे. उद्या तो पॉईंट आपण खाली जाऊन बघणार आहोत आणि वरतून पण हा पॉईंट खूप छान दिसतो आहे. या पॉईंटलाच एक ट्रेल आहे, पण आता आपण सनसेटला इथे आलेलो आहे आणि अंधार पडत आहे, तर आपण त्या ट्रेलला आता जाणार नाही आहोत. या पॉईंटला वरती गाडी येऊ शकते, तर आपण इथे वरती येऊन नुसती गाडीतून पण हा पॉईंट बघू शकतो. इथे ऊन होतं, तेवढंच वारं पण होतं, तर त्याच्यामुळे आम्हाला खूप थंडी वाजत होती. जिकडे जिकडे मी अमेरिकेमध्ये गेलेलो आहे तिथे असे हे खूप प्रतिकृती केली असते आपल्या आजूबाजूचे जे कोणते कोणते पॉईंट आहे आणि आपण कुठे आहे ते कळण्यासाठी. या पॉईंटवरून खूप छान सनसेट दिसतो म्हणून इथे खूप लोक आली होती. असा आमचा हा पहिला दिवस होता डेथ व्हॅलीच्या ट्रिपचा आणि आम्ही आता हॉटेलमध्ये जाऊन आराम करू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आता अजून डेथ व्हॅलीचे 2 भाग येणार आहे, ते पण नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.